जमीर साहब के डीसीएम मारे ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಹೋರಾಟ ಡಿಸಿಎಂ ಮಾಡಿ जय बोलो नसीर साहब के ಸತ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ದುಡಿದಿರುವ ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರು ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತೆ ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ MLC ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದಾನೇ ನಾವು ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬರುವಂತ ದಿನಗಳಲ್ಲಿ ತುಂಬಾ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದೇನಂದ್ರೆ ನಾವು ಮೊದ್ಲಿಂದಾನು ಅಷ್ಟೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ವೋಟ್ ಹಾಕ್ತಾ ಇರೋದು ಮುಸ್ಲಿಂ ಜನಾಂಗ ಇವಾಗ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ. ಅದರಂತೆ ಆತರ ಇದ್ದೂನು ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಡಕ್ಕೆ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರು ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರು ಕೊಡುಗೆ ತುಂಬಾ ಅಪಾರ ಇದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ. ಅವ್ರಿಗೆ ಕಡೆಗಣಿಸಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಗೆಲ್ಲಾ ಗುರು ಕೋಲಾರ ಜಿಲ್ಲೆನಲ್ಲಿ ದುಃಖ ಆಗಿದೆ. ಅದರಿಂದ ನಾವು 100% ನಾವು ತುಂಬಾ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ನಾವು ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರು ಮತ್ತೆ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತೆ ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ MLC ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೀವೆಲ್ಲ ಇದು ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ನಮ್ಗೋಸ್ಕರ, ನಮ್ಮ ಇದಕ್ಕೆ ಯಾರು ಕೇಳೋರು ಇಲ್ಲ. ಈ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಇದೊಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. सीएम जनाब DK शिव कुमार साहब होकर हैं, उनकी कैबिनेट के अंदर जो पहले 13 मंत्री बनाए गए उसके अंदर हम सब लोगों की उम्मीद थी कि बीजेड जमीर अहमद साहब का नाम आएगा, लेकिन उनका नाम नहीं आया। इस वजह से सारे मुसलमानों में गम की लहर है। मुसलमान नाराज हैं। अगर उन्हें मंत्री नहीं बनाया गया तो पूरे मुसलमान कर्नाटक के मुसलमान इसी तरह रोडों पर उतरेंगे, क्योंकि जमीर अहमद साहब के नाम से जो है 40 से 50 सीटें यहाँ पर आई हुई हैं। और उनके साथ साथ अलहाज नसीर अहमद साहब जो कौम का दर्द रखते हैं, वो सारे उलमाए कराम को इकट्ठा करके रियासत कर्नाटक के अंदर सभी तंजीमों को इकट्ठा करके हर तालुक के अंदर उन्होंने जो कांग्रेस की लहर लाकर बहुत सारे कन्वेंशन किए, मुस्लिम कन्वेंशन, उसके अंदर लाने के बाद पूरे मुसलमान इत्तेहाद के साथ एक होकर 99% कांग्रेस को वोट दिया, जिसकी बदौलत आज यहाँ पर कांग्रेस की हुकूमत आई है। सारे लोग हमारे कांग्रेस के मंत्री बन रहे हैं। फिर से हमारी गुजारिश है कि नसीर अहमद साहब को MLC का दर्जा दिया जाए और बीजेड जमीर अहमद साहब को जो है मंत्री बनाया जाए। अगर इस तरह का आने वाले दिनों में अगर ये नहीं हुआ तो सारे मुसलमान नाराज होकर सड़कों पर इसी तरह निकलेंगे और इसका खामियाजा जो है हमारी पार्टी को भुगतना पड़ेगा। हमें कहते हुए